आपल्यापैकी ज्या लोकांना मुंबईचा इतिहास माहिती आहे त्यांना माहिती आहे की 1997, 98, 99 साली मुंबईत घनघोर ऑर्गनाइज क्राईमबरोबर संघर्ष चालू होता. रोज एन्काउंटर होत होते. म्हणजे आजसुद्धा मला फटाके वाजले दिवाळीत असं वाटतं कुठेतरी फायरिंग झालं आहे. कारण 1998 साली जेव्हा मी DCP म्हणून मुंबईत गेलो तर त्या पूर्ण वर्षामध्ये 150 लोकांचा फायरिंगनी रस्त्यावरती मुंबईच्या मर्डर झालेला. सो एक घनघोर संघर्ष चालू होता आणि ते गुन्हेगारी कृत्य करणारे गुन्हेगार त्यांच्याकडे आपण कसं बघायला पाहिजे, त्या युद्धाच्या परिस्थितीत गुन्हेगारांकडे कसं बघावं ते मला विनोबांच्या लेखणीतून उमजलं, प्रतीत झालं. विनोबांनी ईशावास्य उपनिषदावरच्या भाष्यात आसुरी योनी किंवा पतितांसाठी असं म्हणलंय की आत्यंतिक विनाश कोणाचाही होऊ शकत नाही. आसुरी योनीतून देखील उद्धाराचा संभव शास्त्राने मानला आहे. तेथेही अल्पसा का होईना आलोक आहेच. जे पतनाकडे वळले ते उत्थानाकडेही वळू शकतात असं त्याच्यामध्ये सूचित आहे. विनोबाने एक ठिकाणी फार सुंदर लिहिलंय की आपण जर अंधाराकडून प्रकाशाकडे किंवा प्रकाशाकडून अंधाराकडे असं जर प्रगती आणि विनाशाचा आलेख मांडला तर जो माणूस अंधाराकडे चालला आहे त्याला सुधारणा करण्याकरता फक्त वळायचं आहे. त्यांनी आपली 180 डिग्रीमध्ये वळला की त्याचा सुधारणेकडचा प्रवास सुरू होतो.